नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शिक्षण सेविका भगिनी आणि शिक्षिका या सर्वांसाठी महत्त्वाचा असा एक व्हिडिओ आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे। आजच्या व्हिडिओत मी एक GR आपल्यासाठी घेऊन आलो आहे, जो की खूप महत्त्वाचा आहे। आणि ज्या GR घेऊन येण्याचं एक कारण असं आहे की मला कमेंटमध्ये बऱ्याचशा शिक्षिका भगिनींनी कमेंट केल्या होत्या की जर शिक्षण सेवक काळात जर आपण प्रसूती रजा घेतली तर शिक्षण सेवक कालावधी वाढतो की कमी होतो की तेवढाच राहतो। तर या संबंधी एक GR आपल्याला 8 मार्च 2010 रोजीचा हा GR आहे आणि या GRच्या माध्यमातून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। तर बघूया काय आहे GR खूप महत्त्वाचा आहे आणि सर्व राज्यातील शिक्षिका तसेच शिक्षण सेविका ज्या कार्यरत आहेत किंवा आता नवीन भरतीत शिक्षिका होण्याचे स्वप्न पाहत आहे त्यांच्यासाठी हा GR खूप महत्त्वाचा असणार आहे आणि संदर्भ खूप महत्त्वाचा आहे या GRचा। चला तर मग बघूया काय आहे GR। राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रसूती रजा मर्यादा 180 दिवसांपर्यंत वाढवण्याबाबत। तर विषय आपल्या लक्षात आलेला आहे की राज्यातील सर्व महिला शिक्षिका तसेच शिक्षण सेविका तसेच शिक्षकेतर कर्मचारी जरी असतील त्या सर्वांसाठी आता जो प्रसूती काळातला जो रजेचा कालावधी असतो तो कालावधी आता 180 दिवसांपर्यंत वाढविण्याबाबतचं एक पत्र आपल्याला आज बघायचं आहे। पत्र आहे 8 मार्च 2010 महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग। असा निर्णय आहे, राज्य शासनाच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजेची मर्यादा 180 दिवसांपर्यंत वाढवण्याबाबत वित्त विभागाने दिनांक 24 ऑगस्ट 2009च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे। त्याच धर्तीवर राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचारी यांना प्रसूती रजा 180 दिवसांपर्यंत खालील अटीस अधीन राहून मंजूर करण्यात यावी। तर या ज्या रजा आहेत प्रसूती काळातील या आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या नियम व अटी आहेत ते आपल्याला खाली दिलेले आहेत। तर पहिली अट आहे, या सुविधेचा लाभ 2 अपत्यांपुरताच मर्यादित राहील। प्रसूती रजा मंजूर करण्याचा इतर शर्ती पूर्वीप्रमाणेच यापुढेही लागू राहतील। तर आपल्याला ही जी महिला शिक्षकांना ही जी रजा आहे ही रजा फक्त 2 अपत्यांसाठीच मिळणार आहे। 2 अपत्यांपर्यंतच आपल्याला प्रसूती रजेचा लाभ घेता येणार आहे। यानंतर दुसरी एक अट आहे, या सुविधेचा लाभ दिनांक 24/8/2009 दिनांकापासून लागू राहील। तिसऱ्या नंबरची अट आहे, महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मधील नियम 16 मधील पोट नियम 14 व ब तसेच पोट नियम 15, 16 व 17 यांचे कसोशीने पालन करणे अत्यावश्यक आहे। नियम क्रमांक 4 अट क्रमांक 4 काय आहे, तर महिला शिक्षण सेवकांना, हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। महिला शिक्षण सेवकांना तसेच महिला शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करीत असताना प्रसूती रजा घ्यावी लागल्यास शिक्षण सेवक पदाचा कालावधी त्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे। म्हणजेच काय, तर जर आपण शिक्षण सेवक म्हणून कार्यरत असू आणि शिक्षण सेविकाचा कालावधी किंवा शिक्षकेतर कर्मचारी म्हणून आपल्याला 3 वर्षाचा कालावधी हा प्रोबेशन टाईम म्हणून आपला असतो। तर शिक्षक असो किंवा शिक्षकेतर कर्मचारी प्रोबेशन टाईममध्ये जर एखाद्या महिला शिक्षिकेने जर प्रसूती रजा घेतली तर त्या प्रसूती रजेचा जो कालावधी असेल, जितक्याही दिवसाची तुम्ही ती रजा घेतली तितका कालावधी तुम्हाला नियमित वेतनश्रेणी मिळण्यासाठी वाट बघावी लागेल। म्हणजेच काय, आपला 3 वर्षांचा कालावधी असतो आणि जर समजा तुम्ही 6 महिन्याची प्रसूती रजा घेतली तर तुमचा नियमित होण्याचा जो कालावधी आहे तो 6 महिने पुढे ढकलला जाईल। म्हणजे तुम्हाला तुमच्या नियुक्ती दिनांकापासून 3 वर्ष झाल्यानंतर पुढे अजून 6 महिने गेल्यानंतर मग तुम्हाला वेतन श्रेणी मिळणार आहे आणि तुम्हाला नियमित केलं जाऊ शकतं। याबाबत शिक्षण संचालक पुणे यांनी योग्य ते आदेश संबंधितांना तात्काळ पारित करावे
व महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये योग्य ती सुधारणा करण्यासाठीचा प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करावा। तर शिक्षण संचालक पुणे यांनी योग्य ती कार्यवाही करून संबंधित सर्व आस्थापनांना याबाबत माहिती देणे आणि संबंधित झालेला जो बदल आहे महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी व सेवा शर्तीची नियमावली 1981 मध्ये जो बदल झालेला आहे त्यासंबंधी कार्यवाही करण्यासाठी शासनास तात्काळ प्रस्ताव सादर करावा अशी या शासन निर्णयातून आपल्याला सूचना केलेली दिसत आहे। सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 178 व्यय 5 दिनांक 8/3/2010 अन्वये निर्गमित करण्यात येत आहे। हा शासन निर्णय तुम्हाला संकेतस्थळ जे आहे maharashtra.gov.in यावर उपलब्ध आहे। त्यावर जाऊन आपण हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता आणि तुम्ही बघू शकता की या नियम आणि अटींचं पालन करून आपण ज्या सर्व शिक्षण सेविका आणि शिक्षिका आहेत त्यांना जर प्रसूती रजा घ्यायची असेल तर ती प्रसूती रजा तेवढा कालावधी आपल्याला शिक्षण सेवक कालावधी वाढवून घ्यावा लागणार आहे। आणि ही प्रसूती रजा घेण्याच्या काही गोष्टी ज्या आहेत पोट नियम जे आहेत तर ही प्रसूती रजा आपण 2 टप्प्यात देखील घेऊ शकतो आणि एका टप्प्यात देखील घेऊ शकतो। तर ही होती एक महत्त्वाची माहिती सर्व शिक्षण सेविका भगिनींसाठी आणि जी की खूप महत्त्वाची आहे। बऱ्याचशा शिक्षण सेविका असो उपशिक्षिका असो या भगिनींना या गोष्टीचं GR वगैरे हे उपलब्ध होत नाही आणि तोच उपलब्ध करून देण्याचा माझा या व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रयत्न आहे। तर छान माहिती छान वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण जे की शालेय शिक्षण विभागाचे महत्त्वपूर्ण GR असो किंवा वेगवेगळी माहिती असो ते आपल्या चॅनलवर मी आपल्यासाठी नेहमीच घेऊन येतो। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि व्हिडिओ छान वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हीच माहिती आपल्या इतर शिक्षण सेविका भगिनींपर्यंत जावी त्यासाठी व्हिडिओला शेअर नक्की करा। तसेच रजेच्या बाबतीत आणि या शासन निर्णयाच्या बाबतीत आपली काही प्रतिक्रिया असतील काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा। आपण त्यावर नक्कीच माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि जर आपल्याला इतरही काही विषय आपले असतील तर ते कमेंटमध्ये नोंदवा। आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत असाच एका नवीन माहितीसह। धन्यवाद।